मला हे समजले. प्रश्न पहिला. दिलेल्या अक्षराला स्वरचिन्ह जोडून शब्द तयार कर, वाच आणि लिही. स्वरचिन्ह दिलेत या बॉक्समध्ये. अ, म, ब, ळ, स, ज, त, ढ, न, व, झ, ख, ड, प. हे काय अक्षर दिलेत आणि याच्यामध्ये काना, वेलांटी, उकार, मात्रा अशा प्रकारची काय केलेत स्वरचिन्ह दिलेले आहेत. मग तुम्ही काय करायचं, ह्या अक्षराला स्वरचिन्ह जोडून नवीन शब्द तयार करायचे. एक शब्द इथं तयार करून दिलाय बघा, जसे बाळ, तसे आता हे त्याला साप, सला का ना साप, परत किंवा विडा, विडा, पुन्हा खिळा, खिळा, झीज, झीज, बीड, मैना, मैना अशा प्रकारचे शब्द तयार करायचे. प्रश्न दुसरा. ड, ढ, न आणि न चे शब्द लिही, वाच. शब्दाचा ध्वनी व उच्चार समजून घे. आता ड, ड ने सुरू होणारे शब्द सांगा. ड ने सुरू होणारे शब्द. डबा, डमरू दिलाय. डगर, डगर. परत सांगा. डस्टर, डस्टर, डस्टबिन. आता ढ ने सुरू होणारे सांगा. ढग, पुन्हा पुरा ढोल, पुन्हा ढाल. एक एक जणांनी सांगायचं, एक जणांनी. ढाल, पुन्हा ढोला. सांग श्रद्धा. न ने सुरू होणारे शब्द सांग. नदी, नम्रता, नथ, पुन्हा नमन. आता ह्या ननी पाणी, राणी, वाणी अशा प्रकारे आहे की नाही. आता प्रश्न तिसरा पहा. स अक्षरापासून सुरू होणारे शब्द. ससा, पुन्हा सई, सासू अशा प्रकारे. आता ळी अक्षराने शेवट होणारे शब्द सांगा. विळी, केळी, नळी. व्हेरी गुड. अशा पद्धतीचे, अशा पद्धतीने बघा. खेळू या शब्दाशी चित्राची नावं लिहायची. कशाच चित्र हे? बाण. पुढचं चित्र कायचं आहे? केळी. त्याच्या पुढचं डमरू. अशा पद्धतीने. प्रश्न दुसरा. वहीत खाली दिलेले शब्द योग्य त्या रकान्यात लिही. मुलगा, शाळा, मुलगी, शिक्षक, गाय, चेंडू, कुत्रा, घर, फुगा, पिशवी, विमान, मोर. तो, ती, ते. मुलासाठी आपण तो वापरतो, मुलीसाठी ती वापरतो, आणि जे मुलगाही नाही आणि मुलगी नाही त्यांच्यासाठी काय वापरतो? ते वापरतो. मग शाळेसाठी काय असतं? ती शाळा. मुलगीसाठी ती मुलगी. शिक्षक ते शिक्षक. गाय ती गाय. चेंडू तो चेंडू. कुत्रा तो कुत्रा. घर ते घर. अशा पद्धतीने तुम्ही हे शब्द तयार करायचे.